दोन्ही संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेत. थँक्यू सो मच. वळूया मैदानाकडे, जिथे महेश आणि गणेश साळवी ही जोडी मैदानामध्ये आहे. विशेषतः 4 षटकांचा सामना आहे. 40+ बाबत आपण नेहमी म्हणतो की इट इज ऑल अबाउट फन, इट इज ऑल अबाउट द एंटरटेनमेंट अँड इट इज ऑल अबाउट द इंथुझियाझम व्हॉट वी हॅव. पण त्याच वेळेला मैदानामध्ये हा इंथुझियाझम आज मैदानामध्ये बऱ्याच अंशी वाऱ्याचा प्रभाव जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये फार कमी होता, अशा वेळेला खूप त्राससुद्धा जाणवत होता. पण तरीसुद्धा डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही किंवा किंबहुना या उन्हाचा त्रास जाणवणार नाही, यासाठी मंडळाने सुद्धा तुम्हाला वारंवार सूचना केल्या होत्या की मैदानात तुम्ही सामना थांबवू शकता. तुम्हाला जर पाण्याची गरज असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिया. डॉक्टर जे सल्ले देतात, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन व्हायरस आणि नवीन नवीन आजारांची नावं आपल्याला ऐकायला मिळतात. एक पिढी अशी आहे ती म्हणते की आम्ही कधी असल्या आजारांची नावंही ऐकली नाही आणि आम्ही कधी असले आजारही पाहिले नाही. पण आपला हा जो अलीकडच्या काळात थर्ड जनरेशनमध्ये जे आपण आहोत, म्हणजे साधारण प्रत्येक जनरेशनची एक फेज असते. असं आपण नेहमी म्हणतो ना, 1985 ते साधारण 2010 याच्यामध्ये ज्या 1981 ते 2010 या कालखंडामध्ये जन्मलेले जी काही हे सर्वजण आहेत, त्याला जनरेशन थर्ड जनरेशन किंवा त्याच वेळेला अलीकडची जी फोर्थ जनरेशन आहे, जी सोशल मीडिया जनरेशन ज्याला आपण म्हणतो, तर या जनरेशन वाईज आपण प्रत्येकजण वेगळा विचार करत असतो. पण त्याच वेळेला हेल्थ इज वेल्थ हा सगळ्यात कॉन्शियसनेसपणा आपल्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. डॉक्टरसुद्धा याच गोष्टीला आपल्याला फॉलो करायला सांगत असतात. पण त्यातील एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच की खेळणं हा सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे. अजय गोलंदाजीला येतोय पहिल्या षटकासाठी. अजय राईट मोर द विकेट गोलंदाजी करणार. वन सोल्युशन 11 नेरूळ. नेरूळ म्हटल्यानंतर अर्थातच डी वाय पाटील स्टेडियम असेल. नेरूळ म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं चटकदार पदार्थ आणि त्याच वेळेला मोठमोठ्या बिल्डिंग्स आणि त्याच्या समवेत असणारे उत्कृष्ट अशी कॉलेजेस असेल, असं बरंच काही आपल्याला अनुभवायला मिळतं. पण अलीकडच्या काळामध्ये बदललेलं नेरूळ सुद्धा अनेकांनी अनुभवलं. पण आज क्रिकेटच्या मैदानावरती महेश आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये. आता महेश स्ट्राईकला असणार आहे. पाहायचं की महेशकडून काही मोठे फटके पाहायला मिळतात का. नेव्हीटेक रायडर्स कल्याणचा हा खेळाडू आहे. कल्याण म्हटल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये कल्याणमध्ये टेनिस क्रिकेट आणि ज्या प्रकारे ते फैलावलेलं आणि फोफावलेलं आपण पाहतोय, अनुभवतोय ना, त्यावेळेला त्याचा बऱ्याच वेळेला गवगवा होत असतो. पण आज अलिबागच्या मैदानामध्ये हे दोन्ही संघ जेव्हा त्रयस्थ ठिकाणी क्रिकेट खेळतात, त्यावेळेला त्यांना खेळण्याचा आनंद सुद्धा वेगळा असेल. आणि याला एक थोडी वेगळी झालर सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही 40+ क्रिकेट खेळत असतात, तुमचा स्टॅमिना, तुमचा स्किल आणि किंबहुना तुमचं क्रिकेटमधलं समर्पण, या सगळ्या गोष्टींना अर्थातच समर्पकरित्या तुम्हाला एका माळेमध्ये गुंफायचे असतात. इथे आपण पाहतोय ना, महेश जेव्हा बॅटिंग करतोय त्याला माहिती आहे की हा ॲथलेटिझम मैदानामध्ये आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावायचा प्रयत्न करायचा किंवा नाही करायचा, थोडंसं बागेत धावल्याप्रमाणे, पण ती धाव पूर्ण करायची. 2 धावा पळून पूर्ण होतात. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते ती अर्थातच 3 पर्यंत. आमचे सहकारी शिवदासजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने अर्थातच मैत्री चषक वर्सोलीच्या या स्पर्धेमध्ये शिवदासजी भगत यांचं मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावरती. 3 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. वन्स अगेन अजय. अजय यावेळेला उत्कृष्ट गोलंदाजी करतो. एक ड्रेस कोड आपण पाहतोय ना नेरूळ संघाचा, की त्या ड्रेस कोडमध्ये बऱ्याच अंशी आपण पाहतो की सागर आपण ही नाईट क्रिकेट स्पर्धा भरवली, त्याही वेळेला आपण सांगितलं होतं की एक ड्रेस कोडमध्ये जर खेळाडू असतील तर त्या वेळेला आपल्याला ते पाहण्यासारखं एक छानसं वाटतं. आणि अलीकडच्या काळामध्ये हे खेळाडू व्हाईट अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा बघायला मिळतात तेव्हा ते पाहण्यासारखं असतं. आणि त्याच वेळेला ज्याला म्हणतो ना की ते विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यावेळेला क्रिकेटमध्ये तुम्ही थोड्या अंशी तुमच्या खेळाडूवरती फोकस करू शकता, तुमच्या खेळाडूला तुम्ही मार्क करू शकता. तुमच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी बसलेली प्रेक्षक मंडळी सुद्धा त्याला एक पद्धतीने, एक चांगल्या पद्धतीने अर्थातच प्रतिसाद सुद्धा देत असते. पहिल्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजी पाहतोय ना आपण अजय ठाकूरची, ज्या गोलंदाजीमध्ये लाईन लेंथ आहे, ज्या गोलंदाजी मारते अर्थातच स्लाइटली व्हेरिएशन आहे, फार काही वेगळं व्हेरिएशन नाही आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम जो भर दिला जातोय ना, मी आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय, मंडळाला खरं तर धन्यवाद द्यावा लागेल. कारण 40+ लॉट्स अलीकडच्या काळात फार कमी असतो. आणि ज्या ठिकाणी असतो तो इतक्या ओपन स्वरूपाचा लॉट्स नसतो, तो केवळ लोकल स्वरूपाचा लॉट्स असतो. पण आता आपण पाहतोय ना की ओपनच्या खेळाडूंना सुद्धा इथे आमंत्रित केलं गेलं, त्यांना सुद्धा इथे खेळण्याची संधी मिळाली. आणि संधीचं सोनं करतोय अजय ठाकूर. पहिला फलंदाज बाद होतोय.
गणेशच्या जागी रुपेश. रुपेशला कल्याण संघासाठी नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघासाठी थोडे अंशी का होईना टेक ऑफ करावं लागेल, कारण तुम्ही जेव्हा मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 4 धावा आल्या, 4 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन फर्स्ट ओव्हर. आणि अजय ठाकूरची जी गोलंदाजी होती ना, ज्याला आपण म्हणतो की थोडे अंशी का होईना तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट्स जर द्यायचे असतील तर तुमच्या त्या क्षेत्ररक्षकांच्याकडून मिळवायचे असेल, द्यायच्यापेक्षा मी म्हणेन की मिळवायचे असतील ना, तर ते तुम्हाला त्या पद्धतीची गोलंदाजी करून मिळवू शकता. सचिन पवार न्यू बॉलर, नवीन गोलंदाज सचिन पवार गोलंदाजीला येतात. सचिन पवार नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघाच्या फलंदाजांना या वेळेला बुचकळ्यात टाकणार का किंवा त्याच वेळेला धावांपासून रोखणार का, कारण केवळ पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यात. वी टॉकिंग अबाउट टू बी द टीम वर्क अँड ऑल द युनिटी. हे फार महत्त्वाचं असतं की ते ज्या वेळेला तुम्ही 40+ संघामध्ये खेळत असतात, तुम्हाला काही वेळेला माहीत नसते की तुमचे 2-3 खेळाडू कदाचित त्यांच्या कामगिरीबद्दलचा तुम्हाला अनुभव नसतो. काही खेळाडू तुमच्या समवेत नव्याने जॉईन झालेले असतात, पण काही खेळाडू तुम्ही सातत्याने त्यांच्या समवेत क्रिकेट खेळलेला असतात. हा वर्ष 1-2 वर्षाचा प्रवास नसतो, तब्बल 15-20 वर्षांचा प्रवास असतो आणि त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतो. आता ही आपण पाहतोय सचिन पवार गोलंदाजीला आल्यात, वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन या षटकामध्ये गोलंदाजीला आल्यानंतर त्याने पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकला होता. थोड्या अंशी का होईना संपूर्ण बॉडी आपण ज्याला म्हणतो की त्याच्यामध्ये रिदम प्राप्त झाला पाहिजे, थोडे शोल्डर्स ओपन करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण त्याचं कारण सुद्धा स्पष्ट आहे की तो रिदम तुम्हाला कधी प्राप्त होतो, तुमचे रिफ्लेक्सेस तेवढे स्ट्रॉंग असतात असं नाही, पण त्याच वेळेला तुम्हाला तुमचा बॉडी बॅलन्स मेंटेन करावा लागतो, तुम्हाला तुमच्या बॉडीवरती मेहनत करावी लागते, तुम्हाला तुमच्या शरीराच्या समवेत असणाऱ्या काही गोष्टींचा विचार सुद्धा करावा लागतो. कारण हे जे एक वय असतं ज्या वयामध्ये आपल्याला कदाचित आपण डायबेटीसचे आजारी असू शकतो, काही वेळेला आपल्याला हृदयाचा त्रास असू शकतो, काही वेळेला आपल्याला सतत उन्हात उभं राहिल्यामुळे पायदुखीचा सुद्धा त्रास असू शकतो, कमरेचा त्रास असू शकतो, असेही काही त्रास असू शकतात, पण हे थोडे विसरायचे असतात. आपल्याला ती सिक्सर म्हणून TVFची एक सिरीज आलेली आहे बघा यूट्यूबला, जिथे तुम्ही त्यामध्ये तिथे बघू शकता की राजेश भैया नावाचे कॅरेक्टर आहे, ज्याच्याबाबत मी नक्की सांगेन. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून टटावलाय चेंडू, सीमा पार जाणार का, चांगला फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका होता, परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. सचिन पवारचं कौतुक करेन मी, कारण त्याची जी गोलंदाजी आहे ना ती कम्प्लीट आउट ऑफ दी ऑफ स्टंप गोलंदाजी पाहायला मिळते, पण ती आपण पाहतोय ना की जी नियंत्रण रेषा असते, कंट्रोल लाईन असते, त्या कंट्रोलच्या बाहेर जायचं नाही. आणि मला वाटतं कदाचित ज्या वयामध्ये आपण असतो त्यावेळेला तो एक मूलमंत्र आपल्याला त्या वयाचा झालेला असतो की तिथे आपण कंट्रोलच्या बाहेर स्वतःलाही जाऊ देत नाही, आपल्या फॅमिलीलाही जाऊ देत नाही. तो कंट्रोल मेकॅनिझम ठेवला जातोय, पण या वेळेला मात्र आउट ऑफ द कंट्रोल फटका खेळला जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. बाजी करायची, आखूड टप्प्याचा चेंडू करायचा. हा जो चेंडू होता ना सागर, आपण पाहतोय मिडल अँड लेग स्टंप वरती होता, थोड्या अंशीत म्हणतात ना की शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिळाला की तुम्हाला त्या पद्धतीचा फटका तुम्ही खेळला पाहिजे. हाय बॅकलिफ असेल किंवा त्याच वेळेला तुम्ही शफल होऊन खेळू शकत असाल तर फाईन लेगचा एरिया पूर्णपणे मोकळा होता. 13 धावफलकावरती 13 ऑन अ बोर्ड, 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन अ सेकंड ओव्हर. सचिन पवार वन्स अगेन 1-2-6 असा अर्थातच बॉलिंग अनालिसिस आतापर्यंत राहिलंय. यावेळेला कव्हर्स मधून खेळला जातोय. एक धाव तर पूर्ण झालंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार, पण तितकाच चांगला थ्रो येतोय. ही फार महत्त्वाची निशाणी असते की तुम्हाला ॲज अ फिल्डर म्हणून ही कमिटमेंट महत्त्वाची आहे, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण पाहिलं आहे की फिल्डरमध्ये म्हणजे जे काही अंग आहेत ना क्रिकेटचे, जर बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा त्याच वेळेला फिल्डिंग असेल, या अंगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनं झालेली पाहायला मिळालेली आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बाउंड्री लाईनवरती जो काही झेल टिपला जातो, मला आठवतं की 10 वर्षापूर्वी असं कोणी विचारही केला नव्हता की असा 2 खेळाडू जाऊन क्षेत्ररक्षक झेल टिपू शकतील. म्हणजे मला आठवतं की काही सामने असे असायचे की सर्कलच्या बाहेर जर चेंडू फटकावला की काही प्लेयर फक्त बघत बसायचे, जाऊ द्या तिकडचा 12वा खेळाडू किंवा एखादा प्रेक्षक येऊन तो बॉल मैदानामध्ये देईल आपल्याला, अशा पद्धतीने बघितलं जायचं. पण आता जर त्याच्या मागे धावला नाही तर एक फिल्डिंग कोच असतो, तो लिहून ठेवतो की 17.3 ओव्हरला असा बॉल होता, तो कव्हर्समधून गेला, त्यावेळेला संदीप जगे तिथे धावला नाही. अर्थात मी माझं नाव यासाठी घेतो, इतर कोणाचं नको वापरावं. तर त्या पद्धतीने ते नाव घेतलं जातं, लिहिलं जातं, त्याला सांगितलं जातं की तुझ्याकडून या फिल्डिंग करत असताना 10 चुका झाल्या, त्या 10 चुका तुला टाळाव्या लागतील. म्हणजे किती
बारीक मायन्यूट ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो ना, ते मायन्यूट ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. 15 धावफलकावरती सुंदर फटका खेळला जातोय, पायातला चेंडू. आणि नेहमी म्हणतो ना की मुंबईचा क्रिकेटपटू वडापाव आणि पायातला चेंडू कधीही सोडू शकत नाही, आणि तशा पद्धतीचा हा फटका होता. एक धाव मिळाली, एका धाव्याने धावसंख्येत भर, 16 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 सोल्युशन 11 नेरूळ इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आपण पाहिलं होतं, आणि ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या निर्णयामध्ये 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. नेव्ही टेक रायडर संघाच्या प्रोजेक्टेड स्कोर जरी 32 दिसत असला तरी या 6 चेंडूंमध्ये 12 धावांची जी पार्टनरशिप झालेली आहे ती पार्टनरशिप बरंच काही निर्भर करेल. कारण गणेश साळवी वैयक्तिक 1 या धावेवरती बाद झाले, आणि मैत्री चषक 2023च्या निमित्तानं आपण पाहतोय अनेक साऱ्या स्पॉन्सर्सने आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचंही आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. 16 धावा झाल्यात, 12 चेंडूत 16 धावा झाल्यात. आता येणारे 12 चेंडूमध्ये पाहायचंय नवीन कोणत्या गोलंदाजांना आमंत्रित केलं जात आहे. न्यू बॉलर दत्ता. 4 षटकामध्ये 4 नवीन गोलंदाज वापरायचे आहेत, आणि त्याच्यामुळे तिसरा गोलंदाज मैदानामध्ये येतोय. दत्ता गोलंदाजीला येतोय. एक नाव रायगड क्रिकेटमधून दत्ता पालवणकरचं आपण ऐकलं. दत्ता पालवणकरने एक काळ क्रिकेटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाजवला, आणि त्याला फॉलो करणारे सुद्धा अनेक क्रिकेटपटू आहेत. म्हणजे दत्ता पालवणकर अँड द स्टोरीज अँड द मिस्ट्रीज अशा पद्धतीच्या अनेक कहाण्या रचल्या गेल्या, सांगितल्या गेल्या, पाहिल्या गेल्या काहींनी, आणि जे त्याच्यासोबत खेळले त्यांनी तर त्या इतक्या छान पद्धतीने अनुभवल्यात. म्हणजे मी बऱ्याच वेळेला कृष्णा पाटीलशी बोलतो असतो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दत्ताला तोड नाही रे, कसं आहे तो बॅटिंगही करतो, बॉलिंगही करतो, तो सगळं काही करू शकतो. म्हणजे त्याच्यासमोर तुम्हाला खेळायचं असेल ना तर दत्ता पालवणकरच्या पद्धतीने विचार करावा लागतो, आणि तेवढा विचार करण्याची पातळी आपल्या फार कमी जणांकडे असते. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागतो. आणि हे बोल कोणाचे होते? लेजेंडरी क्रिकेटर कृष्णा पाटीलचे होते, ज्याने रायगड पोलीस संघाला 5 वर्ष तब्बल टॉपमोस्ट पोझिशनवरती ठेवलं होतं. तर हे लेजेंडरी क्रिकेटपटू आज जे मैदानात आपण अनुभवतोय ना, बघा सुंदर फटका खेळला जातो यावेळेला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, चेंडू सीमा पार, अ ब्युटिफुल स्ट्रोक, 6 रन. आपण पाहतो ना की ट्रेनमधली गरमीचा अनुभव असतो, परंतु या वेळेला ही गरमी समुद्र आपण अनुभवतोय त्यावेळेला त्याचा एक वेगळा आनंद मैदानामध्ये लुटण्याचाही प्रयत्न केला जातोय. पण अगेन्स्ट द विंड खेळण्याची जी क्षमता दाखवली गेली ना, रुपेशचं त्याच्याबद्दल कौतुक होईल. कारण या 6 धावाने नेव्ही टेक रायडर्स कल्याणची एक म्हणतात ना की नेव्ही टेक रायडर्स असा शब्दप्रयोग केला गेला, आणि त्यावेळेला जर तुम्ही रायडर्स असाल तर त्या पद्धतीची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल, त्या पद्धतीने तुम्हाला राईड करावी लागेल, आणि ती भूमिका नेव्ही टेक रायडर्सचे खेळाडू घेतात ही खऱ्या अर्थानं कौतुकास्पद गोष्ट आहे. एक धाव जरूर आले. मी ज्या पार्टनरशिपचा उल्लेख करत होतो की तुम्ही 6 चेंडूमध्ये 12 धावांची भागीदारी केली होती, 4 धावसंख्येवरती तुमची पहिली विकेट गेली होती, तुमच्याकडे थोड्या अंशी का होईना कॉन्फिडन्स लूज झाला होता, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 4च धावा आल्या होत्या, पॉवर प्लेचं षटक होतं. पण तुम्ही इनिंग बिल्ड करताना त्यावेळेला तुमच्या त्या कॉन्फिडन्सवरती काम केलंय का, हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. इथे मात्र ते दोन्ही खेळाडूंनी सांभाळलं, स्पष्ट पद्धतीने रंगवलेलं पाहायला मिळालं, आणि म्हणून हे दत्ताच्या या मध्ये आपण पाहतोय 2 चेंडूत 7 धावा आल्यात. मोठा फटका याही वेळेला खेळला जातोय. चेंडू मिडविकेट सीमारेषेवरती, क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल फलंदाजांकडे संधी आहे ती अर्थातच 2 धावा पूर्ण करण्याची. महेश या वेळेला त्या 2 धावा पूर्ण करतोय, आणि याच नादामध्ये महेशला आपली स्वतःची विकेट अर्थात सॅक्रिफाईस करावी लागते. महेश बाद होऊन परतणार पावलांमध्ये. धावसंख्या धावफलकावरती लागले ती अर्थातच 2 गडी बाद 25. ओळखलं जातं. आणि जर डॉनला 25 झाल्या, 25 16 होता, 16 मागच्या ओव्हरला 16 होता मित्रा. 16 6 22 1 23 न 2 25. ओके ओके फाईन, काही हरकत नाहीये. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो मोठा माणूस. वळूया मैदानाकडे.
चूक भूल द्यावी घ्यावी अशा पद्धतीने पुन्हा एकदा वळूया मैदानात. सावकाश सावकाश. संध्याकाळ व्हायची अजून. 15 चेंडू आणि 25 धावा धावफलकावरती. नेव्हिटेक रायडर्स कल्याण आणि वन सोल्युशन 11 नेरूळ संघ मैदानामध्ये आपण पाहतो ना की ही विकेट महत्त्वाची होती, कारण जी विकेट जरी अर्थातच महेशची मिळाली असली तरी रुपेशच्या विकेटसाठी जाणार होता. यावेळेला रुपेशचा मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येण्यासाठी वाट पाहतोय. काही वेळेला चेंडूची वाट पाहिली जाते, थोड्या अंशी का होईना आशीर्वाद दिले जातील त्याही क्षेत्ररक्षकाला. आशीर्वाद वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात, कारण कारण हे आशीर्वाद बऱ्याच अंशी आपण म्हणतो ना ती घ्यायचे असतात. हे आशीर्वाद ज्याने पचवले ना तो आयुष्यात मोठा झाला. कारण अलीकडच्या काळामध्ये एका नव्या पिढीकडून संयम हरवलेला आहे. त्यांना एक शब्द बोलला की ते लगेच मैदान सोडून पळून जातात. पण आपण पाहतो ना 20 वर्ष एकाच खेळाडूच्या अनेक शिव्या ऐकलेल्या असतात, पण त्याच्यासोबतची मैत्री आपली मात्र घट्ट असते. त्याचा बड्डे आपण विसरत नाही आणि त्याच्या शिव्याही आपण विसरत नाही, कारण त्या पद्धतीचं आनंददायक चित्र आपण नेहमी त्याच्या समवेत व्यतीत केलेलं असतो. हीच सुखदुःखाची कहाणी असते मित्रांनो. ही चोरटी धाव डॉनला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल कदाचित, कारण एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते ती 28 पर्यंत. 28 ऑन अ बोर्ड. चोरट्या धावा आपण म्हणतो ना की ही आपण पाहिलं की यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शपलवून खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि ही चोरटी धाव घेण्यासाठी डॉन जवळजवळ आपण पाहतोय ना प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. द्वारकानाथ संजगिरी यांनी फार एक सुंदर वाक्य लिहिलं होतं या चोरट्या धाव्यांसाठी. यावेळेला डॉनचा मोठा फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि आल्या आल्या डॉन को पकडना मुश्किल ही नाही बल्कि नामुमकिन है हे सिद्ध करून 34 धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 गडी बाद 34 धावा धावफलकावरती जेव्हा लागल्यात ना 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जेव्हा मगाशी जो प्रोजेक्टेड स्कोर आपण बोलत होतो ना की 32 वगैरे दाखवत होता, या षटकामध्येच आपण पाहतोय की तब्बल 18 धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता प्रोजेक्टेड स्कोर हा 45च्या आसपास दिसतोय. बट आय डोंट बिलीव्ह ऑन अ प्रोजेक्टेड स्कोर अँड ॲट ऑल, कारण दिस इज ऑल अबाउट नंबर. कारण आता धावफलकावरती 34 धावा लागल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि आता तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा येतात. नेव्हिटेक रायडर्स कल्याण संघानं तो जो ग्राफ आहे ना त्यांचा तो फार सुंदर आहे. हा ग्राफ ज्याला आपण म्हणतो ना की तुमचा नोकरीमधला, नोकरी धंद्यातला, व्यवसायामधला ग्राफ हा चढता आलेख असावा असा माणसाच्या आयुष्यामध्ये. 40चा आलेख आपला साधारण तसा असतो, म्हणजे आपली फायनान्शियल पोझिशन ही साधारण अशी असते. सर 34 तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह इथे आहे रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. दोन डबल आहेत, दोन डबल आहेत, 2 सिंगल आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती. थोडा मोमेंटम इथे माझा सुद्धा थोडा लूज झाला. बऱ्याच वेळेला तो होत नाही, पण थोडं कन्फ्युजन झालं मैदानामध्ये की किती रन्स आहेत किती नाही. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज नेव्हिटेक रायडर्स संघाकडून रग्बी. ओके. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म मोर द विकेट. यावेळेला पहिला चेंडू मात्र मोठा फटका खेळलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. रग्बीला मिळालेली पहिली सफलता.
सुभाष नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. 5 चेंडू येणं बाकी आहे. नेव्हीटेक रायडर्स कल्याण विरुद्ध वन सोल्युशन नेरूळ हा सामना मैदानामध्ये रंगला आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय की जेव्हा नाणेफेकीचं कौल नेरूळ संघाने जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, फलंदाजीला पाचारण केलं कल्याण संघाला आणि आता 5 चेंडू येणं बाकी आहेत. रग्बी गोलंदाजी करतोय. तसं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये समाविष्ट असणाऱ्या खेळाचं एक नाव आहे, पण त्याच वेळेला हे खेळाडूने धारण केले. पण पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतोय असं मला म्हणायचं होतं, पण त्याच वेळेला आपण पाहतोय ना इथे फलंदाज पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी जवळजवळ जात होता डॉन, पण त्याच वेळेला त्यानेच न जाण्याचा निर्णय घेतला. पण एका बाजूला जर आपण पाहिलं ना, येस 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 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येस, चेतन यांनी फार सुंदर गोष्ट पॉईंट आउट केलं इथे की रग्बी यांची जी बॉलिंग ॲक्शन आहे किंवा त्यांचा जो फॉलो थ्रू आहे ना, तो इतका सुंदर वाटतो की पाहण्यालायक आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहतो ना की हाही चेंडू खाली राहिला, फलंदाजाला समजला नाही, पण डॉनला स्ट्राईक मिळते. आणि ते कदाचित कल्याण संघाला तेच तर हवंय की डॉन स्ट्राईकला येणं आवश्यक आहे. नेरूळ संघातर्फे हे अभिप्रेत नव्हतं, कारण चेंडू अडवणं गरजेचं आहे. 3 चेंडूवरती 3 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघ मैदानामध्ये आपण पाहतोय ना की ज्या पद्धतीने धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय, धावा कमवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये काही धावा ठोकल्या सुद्धा पाहिजे, अशा पद्धतीने आशावादी चित्र निर्माण करतोय. पण तिथे नेरूळ त्याला प्रतिकार सुद्धा करतोय. हा वेल बोल्ड असं म्हणावं लागेल, कारण या वेळेला टप्पा घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसवणारा आणि पूर्णपणे त्याच्या कक्षेपासून दुरावणारा, की जणू काही ही एक स्पर्धा लागलेली आहे फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. वय वर्ष 50 आहे, पण आपण पाहतोय नाही काय बॉलिंग आहे, काय ॲक्शन्स आहे. रग्बी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण त्या बॉलिंगला तोड नाही. आता आणखीन एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हाही चेंडू टप्पा घेतल्यानंतर बाहेर वळणाऱ्या समोरच्या फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ करणारा आणि आपण ज्याला साध्या भाषेमध्ये असं म्हणतो ना, आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये, की पूर्णपणे फलंदाजाला मामा बनवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूत केवळ 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू सुद्धा अर्थातच केवळ 1 धाव मिळणार आहे आणि एकेरी धावावरतीच फलंदाजाला समाधान मानावं लागणार आणि एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते ती अर्थातच 38 धावा धावफलकावरती सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 39 धावांची. मैत्री चषकामधील हा सामना जो पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे. नेव्हीटेक रायडर्स कल्याण संघ 38 धावा बनवतोय. 39 धावांची गरज आहे नेरूळ संघाला. त्या धावा पूर्ण कशा पद्धतीने होतील की नाही होणार हे सांगण्यासाठी घेऊन चालतो यासिनजी मर्चंट यांच्याकडे. यानंतर जो सामना होणार आहे दुसऱ्या फेरीचा सामना असेल आणि तो 3 षटकांचा असेल. आरसी ग्रुप लोणारे विपक्ष या 2 संघादरम्यान जो चालू सामना आहे त्या चालू सामन्यामध्ये जिंकणारा संघ, या 2 संघांचा दुसऱ्या फेरीचा सामना आपण लगेचच इथे खेळणार आहोत. वन सोल्युशन 11 नेरूळ किंवा नेव्हीटेक रायडर्स कल्याण या 2 संघादरम्यान जो सामना सुरू आहे त्यामधील एक संघ, जो जिंकणारा संघ असेल तो आरसी ग्रुप लोणारे या संघाबरोबर 2 हात करणार आहे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत चालू असलेल्या सामन्याकडे.
रवी पाटील मॅन फ्रॉम वर्सोली. रवी पाटील वर्सोली संघाचे खेळाडू यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. रवी पाटील. मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023 आयोजक ॲडव्होकेट सन्माननीय सुजयजी घरत, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य वर्सोली ग्रामपंचायत, आणि त्यांचे मित्र सन्माननीय आकाशजी राणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस, आणि सर्व सदस्य. या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, सलग महिनाभर या स्पर्धेची चाहूल लागली होती आणि या स्पर्धेची तयारी सुरू होती. त्यामध्ये संदीप घरत असतील, प्रतीक म्हात्रे, रुपेश म्हात्रे, चेतन घरत, प्रतीक वार्डे, यतीश मानकर, निखिल पवार, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर, रुणाल पाटील, रुद्राक्ष कोळी आणि विराज नाईक या सर्वांनीच खूप मेहनत केलेली आहे. आणि सलग 3 वर्ष आपण पाहतोय ही स्पर्धा मैत्री चषक या नावानं आपण या मैदानावरती खेळवतोय. या स्पर्धेचं हे 3रं वर्ष आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा पारितोषिक सुद्धा अगदी भव्य दिव्य इथे पाहायला मिळतंय. तब्बल 1 लाख रुपये आणि आकर्षक झळाळता चषक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. आणि हे तिन्ही चषक, ह्या तिन्ही ट्रॉफीज कैलासवासी विश्वनाथ नथू घरत यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सन्माननीय सुजय घरत यांच्या वतीनं या स्पर्धेला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ दी सिरीजसाठी आपण स्पोर्ट्स सायकल देऊन त्या खेळाडूला इथे सन्मानित करणार आहोत. आणि ही स्पोर्ट्स सायकल सन्माननीय शाबीरभाई कुरेशी मॅन फ्रॉम थर्ड यांच्या वतीनं या स्पर्धेला इथे डोनेट करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या दरम्यान संपूर्ण चेंडू आपण पाहतोय, अर्थात बॉल बॉक्स आणि स्टम्प्स सन्माननीय संदीप दादा घरत यांच्या वतीनं इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि पंच असतील किंवा समालोचक किंवा सर्व सदस्य, पाहुणे या सर्वांची जेवणाची व्यवस्था म्हात्रेवाडी वर्सोली यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तर त्यांचे मी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि वळतोय पुन्हा एकदा या मैदानाकडे. गोलंदाजाचं नाव अजूनही आमच्यापर्यंत समजलेलं नाही आहे. अनिल आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे सुद्धा नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, पाहिलंय. अनिल कुंबळे. हो, अनिल माळी. त्यांच्या ॲक्शनवरून मी सांगू इच्छितोय हे आडनाव माळीच असणार, नो डाऊट. मॅन फ्रॉम पुणा, बरोबर आहे का? अनिल माळी. कारण त्यांची ॲक्शन, रिदम, त्यांचा फॉलो थ्रू. अनिल माळी, नो डाऊट. तर सामना सुरू सुद्धा झालाय. पहिल्या चेंडूवरती इथे गडी सुद्धा बाद झालेला आहे. फलंदाज नंदू आपण पाहतोय धावाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. तर मित्रांनो, सामना सुरू झालेला आहे आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम चलते हैं जहां पे नंदू आउट होने के बाद नए बल्लेबाज किरण भोईर. अनिल माड़ी मैन फ्रॉम पुणे एक जाने माने गेंदबाज है. बहुत लंबा अरसा उन्होंने क्रिकेट के मैदानों में गुजारा है, बिताया है और अपने नाम का परचम अक्सर फहराया है.
आहा, ये देखिए, ये है खासियत इस खिलाड़ी की। फिर से एक बार जोरदार अपील और शायद आसमान में उंगली को बुलंद कर दिया है अंपायर जी ने, यानी लगातार बैक टू बैक ये दूसरा झटका लगता हुआ। खराब शुरुआत यहाँ पे होती हुई बल्लेबाजी करने वाली टीम, बैटिंग करने वाली टीम नाम नहीं लेते, इधर बढ़ती नाम नहीं। वन सॉल्यूशन, आहा, अनिल माली अपने गेंदबाजी के गुण दिखाते हुए क्या कमाल की गेंदबाजी की है, क्या शुरुआत की है। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद, उसके बावजूद लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी। पहले सलामी बल्लेबाज और ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज यहाँ पे आउट हो चुके हैं। ये तीसरी गेंद भी यहाँ पे बिंदी आ चुकी है। क्या शानदार शुरुआत। जी हाँ, इस मर्तबा लपेटा है ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को स्क्वायर लेग की दिशा में, और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। कहा जाता है मराठी में खाइन तर तुपाशी नाहीतर उपाशी। इस तरह से यहाँ पे एटीट्यूड यहाँ पे बल्लेबाजों का नजर आता हुआ। हालांकि एक भी रन यहाँ पे खर्च नहीं किया था पहले 3 गेंदों में, मगर जब रन आए तो यहाँ पे सीधा छक्का। फिर से एक बार यहाँ पे चकमा दिया जरूर, मगर अंपायर जी नाराज है। अंपायर महेंद्र मात्रे ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। अनिल माली और उनके संग सहकारी यहाँ से बहुत नाराज दिखाई देते हैं। और ये रिश्ता क्या कहलाता है? अक्सर मैं कहता हूँ ये रिश्ता बहुत कुछ कहलाता है, क्योंकि अंपायर और खिलाड़ियों का रिश्ता आप सभी जानते हो किस तरह से होता है, सास और बहू की तरह होता है। ओहो हो, अनिल माली यहाँ पे आग की तरह बरसाते हुए, आग के गोले यहाँ पे बरसाते हुए। हालांकि एक छक्का जरूर आया है, मगर बार बार लगातार बल्लेबाजों को चकमा दिया है, बल्लेबाजों के आंखों में धूल झोंकी है। 5 गेंदों में 7 रन यहाँ पे खर्च किए हैं अनिल माली ने। 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं। हालांकि रनआउट के रूप में 1 बल्लेबाज और उसके साथ अनिल माली ने 1 विकेट अपने नाम किया है। हालांकि जीतने के लिए मात्र 39 रनों की जरूरत, 39 रन आसानी के साथ यहाँ पे बन सकते हैं। 10 रन के औसत से तकरीबन यहाँ पे रन बनाने की जरूरत। जी हाँ, ये देखिए पैडल स्वीप, वाह लाजवाब स्ट्रोक था। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, और रवि ने क्या एफर्ट की दिखाया था, शानदार फील्डिंग का नजराना। और इस एफर्ट के लिए 100 रुपए का इनाम आकाश जी राणे, उपाध्यक्ष रायगढ़ जिला युवा कांग्रेस, इनकी जानिब से 100 रुपए का इनाम, नगद इनामी राशि यहाँ पे आ चुकी है रवि के लिए। रवि शेड़के, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की पहले ओवर में, उसके बावजूद यहाँ पे 11 रन खर्च किए हैं अनिल माली ने अपने पहले ओवर में। मगर अब यहाँ पे 30 गज का दायरा हटेगा। पहले ओवर में 30 गज का दायरा था, इस वजह से ये 4 रन हमें देखने को मिले, और उसी के साथ एक लंबा छक्का भी देखने को मिला। मगर ये मैच बहुत ही असरदार होगा, ये मैच बहुत ही मज़ेदार होगा, इसमें कोई शक नहीं है। उसका पूरा संकेत यहाँ से मिलता हुआ। अनिल माली ने अपने पहले ओवर में 11 रन खर्च करने के बाद अब 30 गज का दायरा भी हट चुका है। अब 30 गज के दायरा हटने के बाद अब किस तरह से यहाँ पे रन आएंगे, क्योंकि चौका आना बहुत मुश्किल। अब यहाँ पे हवाई फायर करने पड़ेंगे। हवाई रास्ते के साथ गेंद को सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में भेजना पड़ेगा। हालांकि सिंगल और डबल रन भी यहाँ पे जोड़ने होंगे। इस बीच नए गेंदबाज आए हैं,
अनिल, गणेश साळवी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। गणेश साळवी के ऊपर भी जिम्मेदारी होगी, क्योंकि यहाँ पे डिफेंड करने के लिए मात्र आपके पास 39 रन है, 39 रन है। पहले ओवर में 11 रन आ चुके हैं। कमाल का मैच होगा, रोमांचकारी मैच होगा, रोमहर्षक मैच होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। देखिए 30 गज के दायरे के बाद अब यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर अनिल माली के रूप में, लॉन्ग ऑफ में एक फील्डर तैनात है, डीप कवर में भी एक फील्डर तैनात है। 30 गज के दायरे के अंदर एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन और उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट और एक शॉर्ट पॉइंट। गणेश की पहली गेंद, आहा, गणेश ने भी क्या आश्वासक यहाँ पे शुरुआत की थी, मगर विकेट कीपर थोड़ा सा चक गए थे और शॉर्ट फाइन लेके फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया और पलक झपकते ही यहाँ पे रन चुरा लिया। देखिए रन अलग अलग तरह से बनाए जाते हैं, कभी रन ठोके जाते हैं तो कभी रन बनाए जाते हैं, कभी रन चुराए जाते हैं। यहाँ पे 40+ सारे खिलाड़ी हैं और रन चुराने से बिल्कुल यहाँ पे किसी भी तरह की कमी यहाँ पे नजर नहीं आ रही है। तपती हुई धूप है, अब जमीन भी यहाँ पे तप चुकी है, ऊपर से सूरज की ये किरणें, सूरज की छुआएं यहाँ पे आग की तरह बरस रही है और इस तपती हुई धूप में बल्लेबाजी करना या गेंदबाजी करना, फील्डिंग करना इतना आसान नहीं है इन सारे खिलाड़ियों के लिए। हालांकि इन सारे खिलाड़ियों ने अपनी ज़िंदगी के बहुत सारे साल क्रिकेट के मैदानों में गुजार चुके हैं, मगर अब उम्र भी जवाब देता ही है और अपनी नौकरी में, अपने व्यवसाय में सारे मग्न है, व्यस्त है। जी हाँ, इस पर दबा, क्या कमाल की फील्डिंग, ओहो, ये आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था, बार बार बच गए। तकदीर का यहाँ पे साथ, ऊपर वाला खुश, तो फिर यहाँ पे बल्लेबाज को डरने की कोई बात नहीं है। अरे ओहो, स्लोवर वन गेंद और उसी के साथ ओवर स्टेप का ये नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। ओवर स्टेप की वजह से एक रन भी यहाँ पे मिलेगा, फ्री हिट भी मिलेगा और उसी के साथ साथ यहाँ पे और एक गेंद भी करनी पड़ेगी। बहुत सारा नुकसान एक गेंद की वजह से, एक नो बॉल की वजह से। गणेश साळवी हालांकि यहाँ पे स्लोवर वन करने की कोशिश कर रहे थे, अपने लाइन एंड लेन से थोड़े से भटके, अपने फॉलो थ्रू में थोड़ी सी गड़बड़ाहट यहाँ पे उन्होंने महसूस की है और इसी वजह से स्टेप आउट कर गए। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ, रनों की संख्या 14 रन, 14 फॉल ऑफ 2 विकेट्स। अब यहाँ पे फ्री हिट रहेगा। फ्री हिट बल्लेबाज कौन स्ट्राइक में जाता है ना, किरण को एक फ्री हिट खेलने का मौका। जी हाँ, जोरदार प्रहार किया है रवि उसके नीचे और बहुत ही अच्छा कैच, मगर यहाँ पे फ्री हिट था, ये शायद रवि भूल गए थे। ओहो, अपने आप से नाराज, गेंद को पटक गए थे और दूसरा रन लेने का यहाँ पे मौका हो सकता था। उसके बाद उन्होंने अपने माथे पर हाथ मारा, एक्साइटेड थे क्योंकि ये खिलाड़ी 50 साल के हो चुके हैं, मगर ऐसा लग रहा है कि 24 साल के खिलाड़ी हैं। उनकी चुस्ती फुर्ती देखिए, शानदार फील्डिंग के वजह से 100 रुपये अपने नाम कर चुके हैं। आहा, ये है कलात्मकता, ये है गुण। क्रिकेट में सबसे अगर तकलीफ वाली बात होगी या मेहनत की बात होगी, वो गेंदबाजी करनी होती है। गेंदबाजी करने की कला इतनी आसान नहीं होती है, उसके लिए
बहुत मेहनत मशक्कत करनी पड़ती है, अपने आप को खपाना पड़ता है। और यहाँ पे गणेश साळवी ने क्या प्रभाव की डाला है। जी हाँ, इस मरतबा ऑप्शन के बाहर फुल टॉस करके उसे खेला था। दो खिलाड़ियों के बीच में जो गैप था, अनिल माली उसके हालांकि गेंद के नीचे गए थे, मगर तब तक गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के पार। मिलेंगे रन यहाँ पे 4। गणेश साळवी ने, मगर एक चौका आने के बाद अब बल्लेबाजों ने थोड़ी सी राहत की सांस जरूर ली होगी। जी हाँ, इसमें दबा स्कूप करने की कोशिश, दिलशान स्कूप, गेंद फाइन लेग के ऊपर से लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के पार। फिर से एक बार मिलेंगे रन 4। बारह गेंदे और 16 रनों की जरूरत। 8 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। गणेश साळवी ने अपने पहले ओवर में और टीम की तरफ से जो दूसरा ओवर फेंका उसमें 8 रन 12 रन खर्च किए। 2 चौके अंतिम 2 गेंदों पर आए। पहले 4 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए थे। अनिल माली ने पहले ओवर में 11 रन खर्च किए थे। कुल मिला के 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 39 रनों की जरूरत, यानी अब बचे हुए 12 गेंदों में 16 रन। इस ओवर में अगर रनों को सुखा दिया, इस ओवर में अगर बड़े स्ट्रोक से बल्लेबाजों को महरूम किया, तो यहाँ पे ये मैच में फिर से एक बार वापसी हो सकती है। और इसी वजह से यहाँ पे विचार और मंथन जारी है कि अब तीसरे ओवर के लिए जो क्रूशल ओवर है, निर्णायक ओवर है, उस ओवर के लिए किसे दावत दी जाए, किसे गेंदबाजी के मार्ग पर लाकर खड़ा कर दिया जाए, किसके हाथों में गेंद सौंपी जाए। 16 रनों की जरूरत, 12 गेंदें बची है। चलिए, ज्यादा वक्त यहाँ पे जाया करना मुनासिब नहीं होगा। आप सारे समझदार हो, क्योंकि अगर वक्त जाया होगा तो फिर कम ओवर के मैच यहाँ पे खिलाने पड़ेंगे। प्लीज जल्द से जल्द आपका जो भी निर्णय है, आपका जो भी फैसला है, वो सर आंखों पर, मगर फैसला करना भी जल्द से जल्द फैसला करना बेहद जरूरी है। जी हाँ, तीसरे ओवर के लिए आखिरकार यहाँ पे चुना गया है उनके सर्वश्रेष्ठ गेंदबाज को। उनका नाम है बॉलर्स नाम नेम प्लीज। अनिल बॉबी आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके, निर्णायक ओवर। इस ओवर में हमें पता चलेगा, चित्र साफ होगा कि यह मैच किसके पक्ष में जाने वाला है, किसकी मेहनत यहाँ पे रंग लाने वाली है। चलिए, बहुत वक्त जाया हो चुका है। अब अगर आपने इस ओवर की शुरुआत नहीं की तो आपको पेनलाइज किया जा सकता है। ये मैसेज मुझ तक पहुंचा है, प्लीज। बहुत सारा वक्त यहाँ पे आपने जाया किया है। बॉबी की पहली गेंद, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, पहली गेंद पर पहले स्लीप में एक कमाल का कैच और स्टैनिशिंग, सामने की तरफ गोता लगाकर आखिरकार यहाँ पे रवि शेरगे ने कैच लपकने में कामयाब हुए। फिर से एक बार यहाँ पे 100 रुपए का इनाम आकाश जी राणे, उपाध्यक्ष रायगढ़ जिला युवा कांग्रेस, इनकी जानिब से 200 रुपए का
हालांकि यहाँ पे कोई गुंजाइश नहीं थी, हर गुंजाइश को खारिज कर दिया था। और काकी आपसे मेरी गुजारिश होगी कि आप जरा मैदान से बाहर से जाइए। जी हाँ, लगातार 2 गेंदे यहाँ पे बिंदी आने के बाद अब गेंदबाजी करने वाली टीम का आत्मविश्वास चरम पर और बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे बढ़ता हुआ, क्योंकि 10 गेंदें बची है, 16 रनों की जरूरत। 10 गेंदें 16 रन। पहले ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं, दत्ता और गणेश। अब यहाँ पे बल्लेबाजी करते हुए गेंदबाज बॉबी फिर से एक बार। आहा हा हा, क्या कहने का गेंदबाज बॉबी के। बॉबी ने यहाँ पे दिलों को जीत लिया है, समा बांध के रखा है और मैच को मजबूत स्थिति में लाकर खड़ा कर दिया है। पहले ऐसा लग रहा था क्योंकि 12 गेंदे और 16 रन यानी आसानी के साथ ये रन बनेंगे, 1 से 2 बड़े स्ट्रोक की जरूरत, मगर बॉबी हार मानने को तैयार नहीं है। बॉबी इस मैच को छोड़ने के लिए बिल्कुल राजी नहीं है। देखिए फिर से एक बार यहाँ पे फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश कर रहे हैं, कुछ इशारों में अपने संग सहकारियों का मैसेज दिया। फिर से एक बार बॉबी राइट आर्म ओवर द विकेट। आहा, ये हाँ, इस मतलब अंपायर जी नाराज। अंपायर जी महेंद्र मात्रे अपने हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए दिखाई दिए, वाइड का इशारा। पहला रन इस ओवर का। 9 गेंदें बची है, 15 रनों की जरूरत। मुफ्त का फ्री का यहाँ पे अतिरिक्त 1 रन यहाँ पे मिला। बॉबी स्लोवर 1 गेंद, उसे उठाकर खेला है मगर लॉन्ग ऑन के फील्डर को ढूंढ लिया और यहाँ पे फिर से एक बार ट्विस्ट और एक कड़ा संघर्ष यहाँ पे नजर आएगा और एक बल्लेबाज मैदान से बाहर। यहाँ पे जाया करना मुनासिब नहीं होगा। 3:25 हो चुके हैं। 6 गेंदे और 10 रनों की जरूरत। और कोई इंसिडेंस देखिए, यहाँ पे पहले ओवर में अनिल माली की अंतिम गेंद के ऊपर चौका आया, गणेश साळवी के अंतिम
गेंद के ऊपर चौका आया। बॉबी ने जो बहुत ही बेहतरीन ओवर डाला उस ओवर में भी अंतिम गेंद के ऊपर भी चौका आया। यानी जिस चौके की तलाश थी, हम सभी मुंतजिर थे उस बड़े स्ट्रोक के, ये चौका यहाँ पे आता हुआ और अब राहत की सांस यहाँ पे ली होगी बल्लेबाजी करने वाली टीम ने और बल्लेबाजों ने, क्योंकि बहुत सारा जो एक मनोवैज्ञानिक दबाव आया था वो थोड़ा सा रिलीज यहाँ पे हो चुका है। मगर अभी भी काम यहाँ पे खत्म नहीं हुआ है, काम अभी भी बाकी है। 6 गेंदे और 10 रनों की जरूरत। इस बीच नए गेंदबाज आए हैं। डॉन आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम और निर्णायक ओवर लेके, जब जीतने के लिए 6 गेंदे और 10 रनों की जरूरत। क्या यहाँ पे 10 रन बचा सकते हैं? अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भारतीय टीम के जरिए से इस तरह के मैच मोहम्मद शमी ने भी जिताया है, सचिन रमेश तेंदुलकर ने भी जिताया है और जसप्रीत बुमराह ने भी जिताया है। अब यहाँ पे डॉन क्या अपनी टीम को जीत दिलाएंगे? स्ट्राइकिंग इन पर है बल्लेबाज अजीत। राउंड आर्म एक्शन, पहली गेंद ओवर पिच थी, उससे ऑन द राइज खेला है। काउ कॉर्नर की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग नहीं कह सकते, क्योंकि दोनों भी खिलाड़ियों ने दूसरे रन के लिए दौड़ लगाई और बहुत ही आश्वासक यहाँ पे दूसरा रन मुकम्मल आसानी के साथ, बहुत ही प्रभाव डाला है। देखिए दोनों भी खिलाड़ियों की फिटनेस की मैं दाद देना चाहूँगा, उनकी तैयारी की मैं प्रशंसा करना चाहूँगा। अपने आप को उन्होंने खपाया है और उनके पास जो एक्सपीरियंस है और एक जज्बा है, वो जुनून है। आज शरीर साथ दे न दे मगर जज्बा उनका साथ देता हुआ। 5 गेंदें बची है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। कमाल का मुकाबला, लाजवाब मुकाबला। ये मैच अब यहाँ पे बताना मुश्किल, कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी। अब यहाँ पे जी तोड़ मेहनत करनी पड़ेगी, खून पसीना बहाना पड़ेगा, क्योंकि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग तो आपको ही भरना होगा, मगर इस मैच में रंग कौन भरेगा? क्या गेंदबाज रंग भरेंगे? क्या बल्लेबाज यहाँ पे गेंदबाजों के होश उड़ाने वाली बल्लेबाजी करेंगे? अब शॉट मिड विकेट की दिशा में फील्डर को तैनात किया गया है। बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, फिर से एक बार गेंदबाज डॉन। आहा, इस बदबा राउंड आर्म एक्शन के साथ तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर रप्पा खाने के बाद नीची रही, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बल्लेबाज हालांकि जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए, उनका बल्ला हवा से बातें करता हुआ नजर आया, चप्पू की तरह अपने बल्ले को चलाया था। 4 गेंदें बची है और 8 रनों की जरूरत। एक बड़ा स्ट्रोक बेहद जरूरी। डॉन फिर से एक बार दौड़ पड़े। ओहो हो, ऑफ कटर गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ मुड़ी, कट होकर अंदर की तरफ आई। बल्लेबाज फिर से एक बार खड़े खड़े उस गेंद को हवा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर पैर चलाने होंगे। जब तक आपके पैर चलेंगे तब तक यहाँ पे शॉट बड़ा रन बरसेंगे। लगातार 2 गेंदें बिंदी, पहले 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं डॉन ने। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बचे हुए 3 गेंदों में 8 रन। अब यहाँ पे बड़ा स्ट्रोक, यानी कम से कम 2 चौके या कम से कम 1 छक्का। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अजीत। जी हाँ, इस पर दबा गेंद सामने पड़ी हुई थी, हाफ वाली बनाकर उसे खेला। ये लगा 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 चौका। रूल करेगी इस मैच को। कौन जीतेगा? 2 गेंदें बची है, 4 रनों की जरूरत। मजेदार मुकाबला, कांटे की टक्कर, संघर्षमय वातावरण, वार पर पलटवार। डॉन फिर से एक बार दौड़ पड़े। आहा, फिर से एक बार कमबैक किया है यहाँ पे डॉन ने और रन लेने की नाकाम कोशिश और आखिरकार अजीत ने अपना कीमती विकेट यहाँ पे खोया है। अब एकमात्र गेंद बची है और जीतने के लिए 4 रनों की जरूरत।
आज तकदीर किस पर मेहरबान होगी, आज किस्मत किसकी चमकेगी, आज इस मैच को कौन जीतेगा। ये देखिए हमारे बाजू में बैठे हुए उनकी दिलों की धड़कनें तेज हो रही है। करे तो क्या करे, ये क्या कर दिया, क्योंकि ये मैच बहुत ही आसान था, ये मैच आसानी के साथ जीता जा सकता था। मगर देखिए क्रिकेट अनिश्चितताओं का खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल, और क्रिकेट गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल है, राजनीति की तरह रंग दिखाने वाला खेल है। ऐसा बार बार क्यों कहा जाता है, एक गेंद 4 रनों की जरूरत। हमें फिर से एक बार ऋषिकेश कानिटकर की याद यहाँ पे आ रही है, क्योंकि साकलेन मुश्ताक के ऊपर उन्होंने प्रहार किया था जब भारतीय टीम को पाकिस्तान बनाम भारत जो मैच चल रहा था, वहाँ पे 1 गेंद और 4 रनों की जरूरत थी, और वो चौका लगाकर एक ऐतिहासिक जीत दिलाई थी। क्या यहाँ पे ऐतिहासिक जीत दिलाएंगे? बल्लेबाज स्ट्राइक एंड पर दत्ता, गेंदबाज डॉन। 1 गेंद 4 रन, 4 रन 1 गेंद, मैत्री चषक। आहा, आखिरकार डॉन ने इस मैच को जितवाया है। शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। 39 रन यहाँ पे डिफेंड किए हैं, और इसी वजह से हम देख सकते हैं कल्याण का यहाँ पे कल्याण होता हुआ। ते संघनायक, चला आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, आणि नेव्हिटेक रायडर्स कल्याण संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण सुद्धा टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। मैत्री चषक वर्सोली 2023 मधील हा नाट्यमय आणि थरारक क्षण आपण अनुभवला। अप्रतिम कामगिरी गोलंदाजांची इथे राहिली, आणि गोलंदाजांनी अक्षरशः गेलेला सामना